ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। बीडच्या कृषी महोत्सवात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धिंगाणा घातल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। दिवसा कृषी महोत्सव भरवलेल्या मंडपात रात्री ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ऑर्केस्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचारी बेधुंद होत नाचत होते। नाचताना सुद्धा या अधिकाऱ्यांनी लाज सोडल्याचं चित्र होतं। प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी तोंडात फूल घेऊन अय्याश माणसासारखे अंग विक्षेप करत असल्याचं पाहायला मिळालं। तालुका अधिकाऱ्यांचं देखील जे नाचणं होतं ते लाज सोडल्यासारखं होतं। मुख्य बाब म्हणजे या ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कृषी महोत्सवाच्या मंडपात हा धांगडधिंगा सुरू असताना बीडच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने देखील त्याच्याकडे कानाडोळा केला होता का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुरेश, या सरकारी कर्मचाऱ्यांची ही डान्स मस्ती आता चर्चेचा विषय ठरतीये, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकरी आत्महत्येचा डाग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच संदर्भामध्ये या कृषी महोत्सवाचं उद्घाटन करताना देखील त्या खासदार प्रीतम मुंडे आहेत, त्यांनी बोलून दाखवलं होतं की तो शेतकरी आत्महत्येच्या होऊ नयेत यासाठी काहीतरी मार्गदर्शन व्हावं। मात्र हे राहिलं बाजूला आणि दुसरीकडे मात्र कृषी जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी यामध्ये चक्क जो ऑर्केस्ट्रा ठेवला होता आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये अधिकारी नाचतायत। बॉटल जी आहे ती बॉटल डोक्यावरती घेऊन नाचत ते देखील गाणे गायले जातात। विशेष म्हणजे हिंदी गाणे आहेत त्याच्यामध्ये। मग या गाण्यामधून कुठलं नेमकं शेतकऱ्याचं प्रबोधन होणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। आणि दुसरीकडे गांभीर्य म्हणजे शेतकरी आत्महत्येचा एवढा मोठा काळा डाग असताना त्या शेतकऱ्यांना वाचवायचं सोडून अशा पद्धतीने जर उधळपट्टी केली जात असेल त्या संदर्भात देखील संताप व्यक्त केला जातो। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत। साहजिकही एखादा जर कार्यक्रम केला असेल तर त्याच्या संदर्भातलं सेलिब्रेशन व्हावं, मात्र अशा पद्धतीनं सेलिब्रेशन ज्यामध्ये डान्स करत असताना जिथं महिला देखील बसलेल्या होत्या त्या देखील हे सगळं सुरू झाल्यानंतर उठून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि विशेष म्हणजे इथं जे कृषी अधिकारी होते आणि कर्मचारी होते हेच त्या ठिकाणी त्या जो संगीत रजनी ठेवलेली होती आणि जो ऑर्केस्ट्रा ठेवला होता ते पाहण्यासाठी होते, कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी पाहण्यासाठी नव्हता। त्यामुळे एकंदरीतच यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे एवढं सगळं होत असताना देखील अद्यापपर्यंत या संदर्भात कुठलीही कारवाई आणि कुठलाही लोकप्रतिनिधी बोललेला नाही, हे देखील दुर्दैव म्हणावं लागेल। बरं, पण सुरेश, मग आता या सगळ्या प्रकारानंतर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींची भूमिका नेमकी काय नेमकं त्यांचं म्हणणं या सगळ्या संदर्भात? शेतकरी ज्या संघटना आहेत आणि जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जातोय, कारण कुठेतरी गांभीर्य आणि भान ठेवणं गरजेचं होतं। असे कार्यक्रम करताना कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो ही चांगली गोष्ट आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना देखील सांगितल्या जाणार होत्या, मात्र त्याच कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने संध्याकाळी उपक्रम ठेवणं आणि ज्यामधून कुठलाही शेतकऱ्याचं उद्बोधन होणार नाही, शेतकऱ्याला कुठलं मार्गदर्शन केलं जाणार नाही, त्यामध्ये नाचाचा कार्यक्रम खुद्द अधिकारी करतायत, यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आणि आता कारवाईची देखील मागणी होते। सुरेश, पण या सगळ्या आयोजनामागे नेमकं कोण होतं? वरिष्ठ अधिकारी देखील या व्हिडिओज मध्ये नाचताना दिसत आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया समजू शकली आहे का? या संदर्भामध्ये जे साळवे म्हणून आहे त्यांच्याशी फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। अधीक्षक कृषी अधिकारी जे बाबासाहेब जेदूरकर आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी देखील या प्रकरणामध्ये फोन घेतलेला नाही। म्हणून एकंदरीत जर आपण यामध्ये पाहिलं तर एवढा कार्यक्रम आयोजन करत असताना त्याच्यामध्ये संगीत रजनी जी कार्यक्रम आणि ऑर्केस्ट्राचा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं त्या कार्यक्रमावरून आता प्रश्न उपस्थित केला जातोय। आणि विशेष म्हणजे जे अधिकारी नाचले याच्यामध्ये ठीक आहे, बाकी कुठला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात वैयक्तिक कार्यक्रम असेल तर कोणी त्याला बंधन आणू शकत नाही, मात्र जो प्रशासकीय कार्यक्रम आहे शासनाने ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं वर्तन करणं कदाचित हे चुकीचं आहे आणि याच संदर्भामध्ये आता संताप व्यक्त केला जातोय। बरं सुरेश, असेच आमच्या सोबत राहा। या प्रकारासंदर्भात आम्ही बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। पण या सगळ्या प्रकारानंतर या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची ही डान्स मस्ती चर्चेचा विषय ठरतो आहे। शेतकरी अधिकारी मोहन गुंड आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। मोहनजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ही डान्स मस्ती समोर आलेली आहे। दिवसा कृषी महोत्सव, रात्री ऑर्केस्ट्रा, हा असा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर
साहेब, जर आज बीड जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा जर एकंदरीत विचार केला तर प्रत्येक दिवसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करायला लागलेला आहे. हा पोखरा योजनेचे पैसे मिळाले नाही म्हणून गेवराई तालुक्यातील 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली. खरं तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्या अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही. राजकीय पुढारी आपापल्या पोळ्या भाजण्यामध्ये मग्न आहेत आणि जे यांचे वरिष्ठ आहेत हे देखील त्याच कांगावा करून कुठेतरी ह्या मोजमाजा मस्तीमध्ये करीत आहे. जे शेतकरी दिवसेंदिवस आज आत्महत्या करीत आहे. खरं तर हे लाजिरवाणी बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काळिंब फासणारी गोष्ट आहे. बरं, पण मग मोहनजी, शेतकरी नेते म्हणून काय तुमची यापुढची भूमिका असणार आहे? अशा प्रकारचे कार्यक्रम कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या काय नेमके फायद्याचे असा प्रश्नही आता उपस्थित होतोय. लोकप्रतिनिधींना, प्रशासनाला आपण जाब विचारणार का? खरं तर आता कृषी महोत्सवामध्ये जी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हायला हवं त्याचं समुपदेशन व्हायला हवं. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना त्याला धीर देण्याची गरज आहे. खरं तर अधिकारी आणि हे प्रशासन किंवा राजकीय पुढाऱ्याकडून त्याला धीर देण्याची गरज आहे अशा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून. मात्र असं न होता त्याच्यावर कुठेतरी मोजमाजा करून ही लोक जर असं करीत असतील तर खूप वाईट गोष्ट आहे. आणि आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जर असे कृषी महोत्सव होत असतील आणि शासन जर याच्यावर लाखो रुपयाची उधळपट्टी करीत असेल तर ही आम्ही उधळून लावू. शेतकरी हातामध्ये रुग्ण, शेतकऱ्याचे लेकरं हातामध्ये रुग्ण घेऊन हे असले महोत्सव जर होणार असतील तमाशाच्या फडासारखे तर हे आम्ही उधळून लावण्याचं काम करू इथून पुढे. बर, मोहनजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. शेतकरी नेते मोहन गुंड होते आपल्या सोबत. त्यांचं म्हणणं आहे की या अशा कार्यक्रमांचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे? ज्या महोत्सवांमध्ये शेतकऱ्यांना खरं तर मार्गदर्शनाची, समुपदेशनाची गरज असते, या अशा कृषी महोत्सवांमध्ये जर हे अधिकारी आणि कर्मचारी अशा प्रकारे धांगडधिंगा करत असतील, डान्स मस्ती त्यांची सुरू असेल, तर या कार्यक्रमांचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा आहे असा सवाल त्यांनी विचारलाय. आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये अगदी वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ऑर्केस्ट्राच्या नावाखाली धिंगाणा घालत असल्याचे हे व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत. सरकारी पैशांमध्ये या अशा ऑर्केस्ट्रांचं आयोजन केलं तरी कसं असा सवाल आता उपस्थित केला गेलेला आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता शेतकरी नेते संताप व्यक्त करतायत. शेतकऱ्यांकडनं देखील संताप व्यक्त होतोय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं या सगळ्या कृषी महोत्सवांकडे, या कृषी महोत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या धांगडधिंग्याकडे लक्ष आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कृषी महोत्सवात ऑर्केस्ट्रा कसा काय आयोजित करण्यात आला हा सवाल आता शेतकरी नेते विचारतायत. बीड मधला हा सगळा प्रकार आहे. तालुका कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक देखील या गाण्यांवर नाचताना दिसतायत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. सुरेश, लोकप्रतिनिधी या सगळ्या प्रकाराबद्दल मौन का बाळगून आहेत त्याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त होत आहेत. लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अधिकारी आणि कर्मचारी जर अशा प्रकारे कृषी महोत्सवामध्ये धांगडधिंगा करत असतील तर मग लोकप्रतिनिधींनी देखील, प्रशासनाने देखील यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे. सुरेश, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नेमकं कृषी महोत्सवाचं जो उद्घाटन होतं त्या उद्घाटनाच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातील जवळपास डझनभर आमदारांना देखील बोलवलेलं होतं. मात्र या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाला देखील या लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केलेला होता. त्यामुळे एकंदरीतच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री देखील खुद्द त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. पालकमंत्री देखील अतुल सावे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. स्थानिकचे आमदार आहेत ते स्थानिकचे आमदार देखील या ठिकाणी नव्हते. सगळ्यांना निमंत्रण कृषी विभागाने दिलेलं होतं. मात्र कुठलेही नेते उपस्थित नव्हते. फक्त प्रीतम मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र एकंदरीतच असा प्रकार घडला, गंभीर प्रकार घडल्यानंतर तरी कमीत कमी लोकप्रतिनिधींनी, जे अधिकारी आहेत त्यांना जबाब विचारणं गरजेचं होतं. मात्र त्यांच्याकडून देखील अद्याप या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा निषेध व्यक्त करण्यात आला नाही किंवा त्यांना जबाब विचारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात देखील एकंदरीतच शेतकरी नेते आहेत आणि शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातो. आता मागच्या वर्षी जर बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर तब्बल 299 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि त्यात पात्र झालेल्या, अपात्र झालेल्या आत्महत्या तर वेगळ्या आहेत. म्हणजे शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत असताना दुसरीकडे अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन जर शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळायचा प्रयत्न केला तर संताप व्यक्त होतोय. एकंदरीत शेतकरी असतील आणि शेतकरी संघटना असतील. ठीक आहे सुरेश, असेच आमच्या सोबत राहा. आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आता प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. मात्र आपण हा बीड मधला धक्कादायक प्रकार पाहतोय. कृषी महोत्सवाच्या नावाखाली कुठेतरी ऑर्केस्ट्राचं आयोजन अधिकारी आणि कर्मचारी करतायत. धांगडधिंगा, डान्स मस्ती सुरू आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया?
अशा प्रकारे कृषी महोत्सवामध्ये धांगडधिंगा आणि डान्स करत असेल हा तर निश्चितच त्याची दखल राज्य सरकार घेईल, कृषी विभाग त्या ठिकाणी घेईल, राज्याचे गृहमंत्री सुद्धा या गोष्टीचं त्या ठिकाणी माहिती घेऊन निश्चितच कारवाई करतील. कारण मला माहिती मिळाली की त्या जिल्ह्यात आत्महत्या झालेली आहे आणि त्याचं गांभीर्य जर त्या ठिकाणी त्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना नसेल तर त्यांना पाठीशी घालायचं काही कारण नाहीये. हा त्यांच्यावर कडक कारवाई महाराष्ट्र सरकार, कृषी विभाग त्या ठिकाणी करेल हा त्याची ग्वाही मी देतो. प्रवीणजी, अधिवेशन सध्या सुरू आहे. हे असे प्रकार या पुढच्या काळात होऊ नयेत, म्हणजे कृषी महोत्सवातल्या धांगडधिंग्यासारखे, यासाठी अधिवेशनात आपण हा मुद्दा मांडणार आहात का? नाही, 100% या संदर्भामध्ये कृषी मंत्री दखल घेतीलच, राज्य सरकार दखल घेईल. नवे हे शासनाच्या निदर्शनास आलेलंच असणार. कारण आता हा प्रकार झालाय हा तो कृषी मंत्र्यांनाही कळला असेल, गृहमंत्र्यांकडे त्याचा रिपोर्ट गेला असेल हा आणि त्याच्यामुळे मला वाटतं अधिवेशनात तर आला विषय, सरकार सकारात्मक भूमिका घेऊन योग्य ते ऍक्शन घेईलच हा. माहिती घेऊन. हा परंतु जर आताच माहिती आली असेल तर उद्याच्या अधिवेशनापर्यंत पण थांबायची गरज नाही, सरकार योग्य ती कारवाई करील. बरं प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रवीण दरेकर होते आपल्यासोबत, भाजपचे नेते, आमदार, आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे की सरकारकडून या सगळ्या प्रकाराची निश्चितपणे गंभीरपणे दखल घेतली जाईल आणि जर यामध्ये काही वेगळा प्रकार समोर आला असेल तर निश्चितपणे कारवाई देखील होईल. या सगळ्या प्रकारानंतर शेतकरी आणि शेतकरी नेते संताप व्यक्त करतायत. सरकारी पैशामध्ये कर्मचारी, अधिकारी ऑर्केस्ट्राचं आयोजन करतायत. वरिष्ठ अधिकारी हे असे या गाण्यांवर नाचताना दिसतायत आणि कुठेतरी शेतकरी प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी याचं गांभीर्य या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राहिलेलं नाही का, असा सवाल देखील आता विचारला जातोय. आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत प्रकल्प संचालक, तालुका कृषी अधिकारी या ऑर्केस्ट्रामध्ये बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. अनेक कर्मचारी आहेत, अनेक अधिकारी देखील दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत. कृषी महोत्सवात ऑर्केस्ट्राचं आयोजन नेमकं का, कशासाठी, असाही प्रश्न आता शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित करतायत. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून खरं तर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत शेतीच्या अनुषंगानं त्या सोडवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, हे खरं तर करणं अपेक्षित असताना दिवसा कृषी महोत्सव आणि रात्री अशा प्रकारे ऑर्केस्ट्राचं आयोजन करून धांगडधिंगा, हे असे प्रकार योग्य नाहीत, अशीच प्रतिक्रिया आता उमटताना दिसतेय. अत्यंत हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या, बीड जिल्ह्यातली दृश्य आहेत. सरकारी पैशात ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच सोडली आहे का, असाही प्रश्न आता विचारला जातोय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे का, असाही प्रश्न विचारला जातोय. या सगळ्या प्रकारांकडे अत्यंत गांभीर्यानं पाहून हे असे प्रकार पुढच्या काळात होणार नाहीत याची दखल प्रशासनानं आणि कृषी मंत्र्यांनी देखील घेतली पाहिजे, अशी देखील प्रतिक्रिया किंवा असं देखील मत आता व्यक्त होताना दिसतंय. तालुका कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक देखील अत्यंत बेभान होऊन या गाण्यांवर नाचताना दिसतायत. दिवसा कृषी महोत्सव आणि रात्री अधिकारी आणि कर्मचारी यांचा धिंगाणा, असा हा सगळा प्रकार बीडमध्ये समोर येताना दिसतोय.